नमस्कार, मी गिरिजा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. आपल्या सगळ्यांच्या आत एक लहान मूल असतं. धकाधकीच्या आयुष्यात, कामाच्या व्यापात या लहान मुलाला आपण विसरून जातो. पण घरात लहान मूल जन्माला आलं की त्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्याला आपलं बालपण जगता येतं. आज आपण आलो आहोत आळंदी देवाची परिसरात, जिथे आपण अशा एका कुटुंबाला भेट देणार आहोत ज्याच्यात खूप लहान मुलं आहेत आणि त्यांच्या निमित्ताने घरातले सगळे मोठे नव्याने रोज बालपण साजरं करतात. चला भेटूया वाघमारे कुटुंबियांना आणि छोटूशा काव्याला. स्पर्श सुखाचा, बालपणाचा अनुभव चलाता. स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा. हाय काव्या. हाय. हो, ती आई आहे ना. आणि ते कोण आहेत? बाबा आहेत का? चला, सगळ्यांची ओळख करून द्यायला सुरुवात काव्यानेच केली आहे, पण आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊया ते सगळे काव्याचे कोण आहेत. तुमच्यापासून सुरुवात करूया. नमस्कार, मी काव्याची आई श्रद्धा वाघमारे. ओके. नमस्कार, मी काव्याचा बाबा सुयोग वाघमारे. ओके. मी काव्याची आजी सुरेखा वाघमारे. नमस्कार, मी काव्याचे बाबा सुनील वाघमारे. ओके. मी काव्याचा काका नरेंद्र रिंदाळकर. सगळ्यांची छान ओळख झाली आहे. आता काव्याच्या आई बाबांची गप्पा मारूया. लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. तसा बघण्याचा कार्यक्रम वगैरे झाला होता व्यवस्थित? हो. कोणाकडे, तुमच्याकडे का तुमच्या? हा, माझ्याकडेच झालं. आणि कांदे पोहे केले होते यांनी? जेवण केलं होतं. जेवणच केलं होतं, डायरेक्ट जेवणच घातलं. हो. आणि कसं होतं जेवण? जेवण छान होतं. मग पहिल्याच वेळेत पसंत पडलात एकमेकांना? हो हो. हो. अरे वा. आणि मग लग्नानंतर किती वर्षांनी काव्याचा जन्म झाला? 2 वर्षांनी. 2 वर्षांनी. तुम्ही काही असं ठरवलं होतं थांबायचं, प्लॅन करायचं किंवा असं काही? ठरवलं होतं 1 वर्ष प्लॅनिंग करूयात. ओके. आणि मग त्यानंतर डिसिजन घेतला. decision घेतला. अरे वा. मग आता किती महिन्याची आहे काव्या? आता 15 महिन्याची आहे ती. 15 महिन्याची आहे. ओके. कशी सांगितली गुड न्यूज घरच्यांना, यजमानांना? ते स्कूलमध्ये होते, मग त्यावेळेस मी माझा रिपोर्ट आणून ठेवलं होतं, यांच्या कपाटात ठेवलं होतं, तर यांनी पाहिला. मग नाही का अच्छा. सरप्राईज दिलं मी, असं नाही सांगितलं त्यांना. आणि मग मग हे स्कूलमध्ये आले की मग कपडे चेंज करतात ना, त्यावेळेस यांनी पाहिला. तर काय पाहिला का पटकन? हो, पाहिला पटकन. ते प्लेझंट सरप्राईज होतं माझ्यासाठी सुद्धा. अरे वा. मी ठरवलं घरच्यांनाही सरप्राईज देऊ आपण. बर. मग मी कुणालाही नाही सांगितलं. आम्ही सगळे जेवायला बसलो डिनरला. हा. आणि त्यावेळेला मग डिनर झालं की मी गुड न्यूज सांगितली सगळ्यांना. अरे वा. कशी सांगितली सगळ्यांना गुड न्यूज? तर सांगितलं की तुम्ही आजी आजोबा होणार आहात, मी बाबा होणार आहे. आणि ती स्वीट डिशच होती सगळ्यांसाठी. अरे जेवल्यानंतर वा. कमाल. काय प्रतिक्रिया होती सगळ्यांची? खूप आनंद झाला प्रत्येकाला. सर्वजण आनंदातच होते. ओके. प्रेग्नन्सीचा काळ कसा होता? डोहाळे लागले होते का कशाचे? हो, डोहाळे लागले होते. काय खावंसं वाटायचं? आणि मला खूप स्पायसी आणि तिखट असं खावंसं वाटत होतं. डिलिव्हरीच्या वेळेला काय धावपळ झाली का, गडबड झाली का? हा, धावपळ तशी झाली होती आजी आजोबांची. मी तिकडे गेले होते. माहेरी होता तू? हा, माहेरी होते. ओके. हा, मग गेले होते आणि नाही का मला पेन व्हायला लागले. मग आम्ही दवाखान्यात गेलो, ऍडमिट झालं होतं. आणि नंतर मग रात्रीपासून माझं खूप दुखायला लागलं. तेव्हापासून सगळ्यांची धावपळ, नाही का आता खूप दुखते, मला त्रास होत होता. बर. मग ते पाहून माझे बाबा पण बाहेर निघून गेले आणि गाडीत जाऊन रडत बसले, नाही का त्रास होतो मुलीला अरे एक बापरे. पाहून. आणि मम्मीला पण खूप वाईट वाटायचं. ओके. आणि मग नंतर सकाळी मॅडमनी सांगितलं की नाही, आपण सिझरला घेऊयात. आणि मग नंतर मॅडमने सिझर केलं. बर. हा, मग आम्ही त्याच्या अगोदर यांना फोन केला होता, मग हे पण तिकडून निघाले होते आळंदीवरून यायला. मग ते आले. सो जन्माच्या वेळेला होता तुम्ही नाही, आम्ही ऑन द वेच होतो. ओके. सकाळी जेव्हा ऍडमिट केलं तिला, तेव्हा आम्ही इथून निघालो आणि वाटेत असताना कॉल आला की मुलगी झाली आहे म्हणून. तुमच्या घरात खूप मुलं आहेत ना? हो. सो ही पहिली मुलगी आहे का? हो, पहिली. अरे वा. सो सगळ्यांची खूपच लाडाची असते. लाडाची. ग्रेट. कसं बदललं आयुष्य तिच्या जन्मानंतर, काय सांगाल? खूप बदल झाले तिच्या जन्मापासून. आणि खूप बिझी झाले मी तर. आणि नाही का अगोदर हे थोडेसे हे करत होते, पण आता ही झाल्यापासून मला समजावून घेतात
सुरुवातीला हे करत होते म्हणजे काय मी करत? सांगतो, सुरुवातीला आमच्यामध्ये बोलणं कमी असायचं, बर. लगेच क्वचित आम्ही बोलायचो. पण बर. काव्य झाल्यापासून आम्ही एकमेकांना खूप जास्त बोलतो. मी सतत फोन करतो, जेवली का, झोपली का, बरी आहेस का, असं सतत चालू असतं. जेवली का झोपली का ही की काव्या? दोघी पण. नाही काव्याबद्दल विचारता ना? काव्याबद्दल विचारतात. आधीच बोलणं कमी होतं, आता तर काय लाडकी लेक आहे त्यामुळे हो, तुमचा लेक. भावच गेला. नाही अजिबात नाही. आलं की तिला घेतात. ते सकाळी स्कूलमध्ये जाईपर्यंत यांच्याकडेच ती असते. हो नाही करत जा कधी फोन, तू जेवलीस का म्हणून. नाही, विचारत असतो तिला सुद्धा. हो हो, विचारतात. तिचं झालं की मग मला विचारतात तू जेवलीस का हा, म्हणून. आधी तिचं आधी तिचं. हो ओके, असं आहे. तर हम्म. मी असं ऐकलं तुम्ही छान गाणं म्हणता, हो हो. मग काव्यासाठी एखादं गाणं होऊन जाऊ दे. चांदन चाहूल होते कोवळ्या पाऊली, माप मिळो लाडली अंदूर गेली भातुकली, खेळण्याचे होते वय अंगणाची होती सय, सोवळ्या मनात माझ्या बरे नभाचा आशय, तबकले उंबऱ्यात मी पाहुनी नवी पहाट, जणू जन्मले नव्याने भरता हा मळवट, हाती अमृताचा वसा साथ देई माझा सखा, त्याच्या कृतात डोळ्यात झुले उंच माझा झोका, उंच उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका. क्या बात है. अगदी गाण्यासारख्या तशाच दिसता तुम्ही, अजून लहानशा. आणि तुम्हाला आता एक मुलगी आहे, त्यामुळे तुमची घ्यायची काळजी का तिची, असं त्यांना प्रश्न पडत असेल. काय स्वप्न पाहिली आहेत पुढे? काव्याने काय करावं असं वाटतं? ऍक्च्युली तिच्या इच्छेनुसारच जे तिला आवडेल त्यात तिला करण्यास आम्ही पूर्ण वाव देऊ. पण आमच्या घरामध्ये डिफेन्स आहे, बाबा आमच्या आर्मीमध्ये आहेत, बरं. तर अशी इच्छा आहे की तिला पण एखादं आर्मी ऑफिसर किंवा डिफेन्समध्ये तिने जावं, ही बरं. अशी छोटीशी इच्छा आहे. अरे वा. आणि तुम्हाला काय वाटतं? मला तिला म्युझिक शिकवायला आवडतं. अरे वा. हा, मी तिला ते शिकवणार आहे. म्युझिकमध्ये म्युझिकमध्ये, इंटरेस्ट हा. असावा तिचा, असं हो, तुम्हाला हो. वाटतं? व्हेरी गुड. नावाचा काही आधीपासून विचार केला होता? नाही, म्हणजे नावाचा तसं केला नव्हता. आणि माझं नाव श्रद्धा, यांचं नाव सुयोग, तसं नाही का, दोघांच्या नावाने आम्ही ठेवणार होतो नाव. बर. आणि मग ब्राह्मण काकांनी पण सांगितलं होतं की तिचा जन्म लक्ष्मीच्या पावलाने झालाय. बर. मग तसं नाव आम्ही शोधलं, मग ते सानवी होतं. सानवी. हा, आणि दुसरं नाव आहे काव्या. दुसरं नाव तिच्या आत्याच्या आवडीचं होतं, काव्या. फायनली एकमेकांच्या नावाचे उखाणे बरेच घेतले असतील लग्नात, आज हो, हो. काव्याच्या नावाचा एक घ्या. रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास, रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास, काव्याचं नाव घेते स्पर्श वात्सल्यासाठी खास. थँक्यू. बाबा. लेक माझी लाडाची आहे गुणाची फार, स्तुती काव्याची करण्या लागे शब्दांना प्रेमाची धार. अरे वा. हे क्रिएशन ओरिजिनल आहे? ओरिजिनल आहे. अरे वा. कोणाचं? गुरुजींचं. थँक्यू गुरुजी. आज आपण आहोत छोटूशा काव्याच्या घरी, आणि आता तिची आजी आणि आजोबा आपल्या समोर बसले आहेत. आजींना फारसं आवडलं नाहीये दोन नावांचं प्रकरण. काय बरं झालं होतं? प्रकरण नाही आवडलं नाही असं नाहीये. दोन नावं असल्या कारणाने यांचे मित्र आहेत, त्यांचे आजोबा म्हटले आपण तुझ्या यांच्या कंपनीमध्ये जाऊया, बर. आम्हाला गावाला जायचं तर जेजुरीला नवीन जोडप्यांना घेऊन. म्हटलं चालेल. मग मी पण आवरून गेले, नवीन होते. मग ते म्हटले जा गेटवर आणि नाव सांग. मी सांगितलं अनिल वाघमारे. ते म्हटले या कंपनीत नाहीयेत. मला खूप टेन्शन आलं, एवढं टेन्शन आलं मी खूप रडायला लागले. आणि मग विचार केला आता कुठे जायचं आपण, इथं नाही म्हटल्यानंतर. आणि मग नंतर लक्षात आलं की यांना दुसरं एक नाव आहे. हा. मग मी ते नाव सांगितलं, बरोबर ते म्हटले आहेत. मला बरं वाटलं. किती विचार आले असतील ना, यांनी मला खोटं तर नाही सांगितलं. अहो, भयंकर. आता आजोबांची दोन नावं आहेत आणि घरात बाकीच्या कोणाची दोन नावं नाही आहेत बहुतेक, आणि आता काव्याची आहेत हो. दोन नावं. हो. तर काय वाटतं, कन्फ्युजन होईल का छान आहे दोन नावं असावी? दोन नावं छान आहेत. बरं. शाळेत गेल्यानंतर काव्या आणि नाही, शाळेत गेल्यानंतर सानवीन, घरी आल्यावर काव्या. अच्छा, असं असणार आहे. असं. तुम्हाला कुठलं आवडतं नाव? काव्या. काव्या. आणि तुम्हाला? काव्या. काव्याच आवडतं. पण मग सानवी का ठेवलंय? पुढे तिचा नवरा म्हणेल माझी बायको इथे काम करते ना, इथे कोणी काम नाही करत. काव्याच्या वेळेला जेव्हा सुनबाई प्रेग्नंट होत्या तेव्हा खूप आनंद झाला. काय डोहाळे पुरवले, काय लाड केले? म्हणजे तिला काही खावंस वाटत असेल ते करून दिलं. बरं, तुमच्या हातचं काय आवडायचं?
तिला जास्त करून गोड आवडत नाही, तिखट आवडतं आणि मी बर. गोड करते. तुम्ही गोड मी करता गोड करते आणि तिला तिखट चालतं. मग आता काय करायचं? मग करायचं थोडंसं तिखट, काही पाहिजे मागितलं तर करून द्यायचं. पहिल्यांदा बाळाला हातात घेतल्यावर कसं वाटलं? खूप आनंद झाला, इतका आनंद झाला की गगनात मावला नाही तो आनंद. आणि मुलाला बाळ होतं म्हणजे आईला किती आनंद होता, आजी होण्याचा खूप आनंद होता. अगदी. आणि तुम्हाला इतर नातवंड पण आहेत खूप आहेत, आणि सगळे बहुतेक मुलं आहेत, मुलगी मुलं आहेत, मी नाहीये. त्यांचाही खूप लाड केला. ओके. आणि आजोबा? फार आनंद झाला, त्यांनी सांगितलं फार आनंद झाला. ओके. सो दिवसभर कसं रमवता तिला, काय काय करता? खूप खेळवते मी तिला, मला खूप बोलायला लागतं, खूप आवडतं खूप बोलायला? बोलायला आवडतं मग मला. सगळ्या गप्पा सांगविशी? खूप खूप मारते गप्पा तिच्याशी. आणि आजोबांच्या काय ड्युटीज असतात? मी सकाळी जातो त्यावेळेस झोपलेले असते, बायचान्स उठलेले असते तर बाबा बाबा करून पाठीमागे लागते. बर. गाडीवर तिला राऊंड मारतो, अच्छा. आमची गाडीवर राऊंड मारतो. हा. तर ताब्यात दिल्यानंतर मग बाय बाय करते बर. ती. सायंकाळी आल्यानंतर माझं ड्युटी आहे 8 ते 4. मग 4:30 पर्यंत मी घरी आल्यानंतर ती वाट बघत असते. ती दरवाजा वाढला की बाबा आले, मग ती गाडीचा आवाज ऐकला की ती बाबा आले असं करून मग आल्याला तिला पहिलं राऊंड मारायचा, बर मग घ्यायचं, एक 5-10 मिनिटं खेळल्यानंतर मग ती थोडी शांत होती. बर. आता सो बाबा- राऊंड मारल्याशिवाय काय सोडत नाही नाही? नाही सोडत नाही ती. बरं बरं. सो तुमची ड्युटी फिरवण्याची आहे? फिरून यायची. ओके ओके. काय स्वप्न पाहिली आहेत तिने, पुढे काय करावं असं वाटतं? तर ती मोठी झाल्यानंतर काय तिच्या आवडी अनुसारच करावं लागणार. आता मुलं मोठी झाली की त्यांच्या आवडी. अर्थातच. पण तुमचं स्वप्न काय आहे? मलाही वाटतं डॉक्टर व्हावं तिने. डॉक्टर व्हावं असं. तुम्ही नगरसेविका होतात, हो, तर तिने या दिशेला काही करावं असं वाटतं का? समाजसेवा, राजकारण? ते तर व्हायलाच हवंय, व्हायलाच हवं. व्हायलाच हवं. काय काय करायचं? नाही चार लोकांमध्ये जायला हवं, बोलायला हवं, आल्यावर पाहुणचार करायला हवं. ही मोठं झाल्यावर मी शिकवणार तिला. अगदी. हो, बर. छान बोलायचं, मस्त खेळायचं, फिरायचं, असं शिकवणार तिला. ओके. आणि तुम्हाला काय वाटतं, काय करावं तिने मोठं होऊन? तिने मोठ्या डॉक्टरची अपेक्षा आहे आमची, शिकावं भरपूर आणि डॉक्टर डॉक्टर व्हावं. होऊन हो आणि डॉक्टर समाजाची व्हावं. सेवा करावी. ती सारखी आजारी असते का? मग आजारी नाही ते, थोडे तब्येतीने वीक आहे. तिला सर्दी झाली होती खूप, म्हणून ओके. यांनी वाफेचं मशीन आणलं हा. आणि आम्ही वाफेच्या मशीनवर तिला वाफ देतच राहिलो. आम्हाला कळत नाही ती लहान आहे, तिला खूप त्रास होईल म्हणून. आणि दिल्यानंतर तिला खूप त्रास झाला, बर. एकदम ते पूर्ण पांढरे डोळेच केले तिने. अरे बापरे. मगला तातडीने आम्ही दवाखान्यात नेलं तिला पहाटे. पहाटे 2 वाजता, 2-2:30 दरम्यान. बर बर बर. आणि काय म्हणाले डॉक्टर? डॉक्टरने घेऊन गेलो. डॉक्टर म्हणले तुम्ही काय केलं? मग आम्ही त्यांना सांगितलं वाफ ते कांड्या असतात वाफीच्या त्या दिल्या. त्यांनी डॉक्टरांनी विचार केला, नाही म्हणलं आम्ही घरगुती उपचार केला. त्यांनी चुकीचं केलं, तुम्ही तिच्या शरीरात जे जायला पाहिजे ते जास्त प्रमाणात गेलं ते, बर. त्यामुळे ते तिचे छातीचे ठोके जे आहेत ते जास्त वाढले. थोडी रिक्सच होती. डॉक्टरांनी सांगितलं, मग थोडी आम्ही काळजी घेतली. काळजी मग 4-5 तास ती कव्हर झाली व्यवस्थित. ज्वेलर्स. आज आपण आहोत छोटूशा सान्वीच्या उर्फ काव्याच्या घरी, आणि आता तिच्या कुटुंबियांशी काही खास गप्पा मारायच्या आहेत. आई बाबा आपल्या लहान मुलांचं संगोपन आपल्या परीने छान करत असतातच, पण पहिली वेळ असते त्यामुळे काही गोष्टी चुकतात, काही गोष्टी छान होतात. पण ह्याबद्दल आपण सहसा त्यांना सांगत नाही, तुझं हे चुकलं किंवा तुझं हे बरं झालंही सांगत नाही आपण. तर ही संधी आम्ही तुम्हाला देतोय. तुम्ही तुमच्या मनातलं जे काही आतापर्यंत त्या दोघांना बोलून दाखवलं नव्हतं ते बोलून दाखवू शकता. या माध्यमाला आम्ही म्हणतो किती सांगायचंय मला. तुम्हाला जर कान ओढायचा असेल, एखादी गोष्ट पटली नसेल ती सांगायची असेल, किंवा कौतुक करायचं असेल तर ते तुम्ही करू शकता. यांनी मात्र आपल्या प्रतिक्रिया ह्या अशा स्माइलीजच्या माध्यमातून द्यायच्यात. आपण आजकाल मेसेजेसवरती हे वापरतो. आता मी तुम्हाला खऱ्या स्माइलीज दिल्यात, घ्या तुमच्या प्रतिक्रिया. कोण सुरुवात करतंय? सासरे बुवा. काव्याचे पप्पा तिच्यासाठी भरपूर वेळ द्यायला, पण घरी इतर कामाला काही वेळ देत नाहीये. सकाळी तेच सरास ड्युटीला गेलं की ते ड्युटीहून आलं की तेच, म्हणजे घरची कामं सगळी मलाच पाहावं लागतात. तर थोडं त्यांनी तिकडेही वेळ द्यावा. काव्याच्या मम्मीनी तिची तब्येत आहेच व्यवस्थित, पण ती तशी मुलीची तब्येत ठेवावी. काम घरात असतंच, पण ते करता सुद्धा तिने मुलीच्या खाण्यापिण्याची किंवा तिची तब्येतीची काळजी घ्यावी. बर, अशी अपेक्षा आहे. काय प्रतिक्रिया? ओके बाबा. अजून कोणाला काय सांगायचंय? दोघेही वेळ तसा फारसा देत नाहीत आणि काव्याला निसर्गाची फार आवड आहे. तर माझा एक छोटासा वडिलकीचा सल्ला म्हणून, त्यांच्यापेक्षा थोडासा मोठा आहे, की दोघांनी थोडंसं तिला निसर्गात म्हणजे बागेमध्ये किंवा मंदिरामध्ये घेऊन जावं. कारण काव्याला फार आवड आहे, देवाची फार आवड आहे. कारण देवपूजा देखील आजी बरोबर करते रोज, सगळं देऊ लागते तिला. त्यामुळे माझा एक वडिलकीचा सल्ला म्हणून की त्यांनी तिला किमान 15 दिवसातून एकदा तरी बागेत किंवा नदीकाठी किंवा असं मंदिरामध्ये घेऊन जावं, माऊलींची फिरायला न्यावं. ओके. काय प्रतिक्रिया आहे? ऐकणार आहेत दोघं असं आपण समजूया. ठीक आहे. काव्याचा पहिला वाढदिवस अतिशय सुंदर केला होता यांनी. बरं. म्हणजे काव्याची सर्व काही हौसमौज पूर्ण केली. त्यामुळे कुठेच असं शंका घेण्यासारखं किंवा नाव ठेवण्यासारखं काही वाटलं नाही.
तर तसंच त्या पुढेही करतील आणि करत राहू. ओके, तर त्यांच्याकडूनही 100 मार्क आहेत. काय प्रतिक्रिया? थँक्यू सो मच. अजून कोणाला काय सांगायचं? सगळे छान काळजी घेतात. आजी आजोबा पण जास्त काळजी घेतात. आई वडील पण काळजी घेतात. आम्ही सगळेच घेतो. फक्त आमचं एवढंच फक्त म्हणणं आहे की अजून चुलत काका काकू पण आहेत, त्यांच्याकडे पण त्यांनी फिरवावं, म्हणजे तिला जास्त ओळख होईल. अजून तुमच्याकडे फारसं घेऊन येत ती नाही. लहान असल्यामुळे जास्त येत नाही. तसं वातावरण थोडी आजारी वगैरे असली की मग येत नाही. पण सगळीकडे फिरवावं, म्हणजे सगळ्यांची ओळख होईल तिला आणि आमच्याकडे पण येईल ती जास्तीत जास्त. एवढंच फक्त म्हणणं आहे. तुम्ही फारसं तिला घेऊन जात नाही त्यांच्याकडे म्हणून तक्रार करतायत. काय प्रतिक्रिया? सॅड झाल्या आई. पण मग घेऊन जाणार का? हो, आता घेऊन जाणार आम्ही. आता घेऊन जाणार. ठीक आहे. प्रॉमिस? प्रॉमिस. सगळ्यांच्या मनातलं आपण जाणून घेतलंय. तुमच्याही मनात अर्थातच एकमेकांविषयी अपेक्षा असतील, इच्छा असतील, त्या तुम्हाला माहितही असतील. तर या निमित्ताने काव्याच्या साक्षीने एकमेकांना काय प्रॉमिस करणार आहात? हात धरून प्रॉमिस करा बरं एकमेकांना. कामाच्या व्यापामुळे मला काव्याला बाहेर नेता येत नाही, तर मी आता प्रॉमिस करेल की इथून पुढे मी संडेला तिला घेऊन जात जाईल बाहेर. ओके. आणि तुम्ही काय प्रॉमिस कराल? माझा म्युझिकचा क्लास होता, ही लहान असल्यामुळे तो बंद केला, पण आता सानू बरोबर मीही तो क्लास जॉईन करेल. अरे वा. काव्याच्या आई बाबांनी एकमेकांना छानसं प्रॉमिस केलं आहे. आता त्यांच्याबरोबर एक छानसा खेळ खेळूया. तर खेळ असा आहे, इथे आपल्या समोर काही रंगीत पेट्या आहेत, त्यांना कुलपं आहेत आणि माझ्या हातात त्या कुलपांच्या किल्ल्या आहेत. तुम्हाला ही कुलपं किल्ल्यांनी उघडायची आहे. पेटीत ज्या गोष्टी आहेत त्या पेटीच्या वर काढून ठेवायच्या आहेत. हे सगळं करण्यासाठी तुमच्याकडे आहेत 2 मिनिटं. 2 मिनिटांच्या आत तुम्हाला कमीत कमी 3 पेट्या उघडायच्या आहेत. ठीक आहे? पण छोटासा ट्विस्ट आहे. ट्विस्ट असा आहे की या किल्ल्या मी ह्या वाडग्यात मिक्स करणार आहे, ज्यामध्ये इतर बऱ्याच गोष्टींसकट आहेत काही खोट्या किल्ल्या. सो आईनी खरी किल्ली हुडकून काढायची आहे, त्याच्यातून बाबांना द्यायची आहे आणि ती त्यांनी सगळ्या लॉक्सना ट्राय करायची आहे. ठीक आहे? असं करत करत 2 मिनिटांच्या आत 3 किंवा 3 पेक्षा जास्त बॉक्सेस तुम्ही उघडायचे आहेत. तसं जर तुम्ही करू शकलात तर तुम्ही काव्यासाठी जिंकणार आहात झी युवा तर्फे मानाचा चांदीचा बाळकृष्ण. चला तर मग या किल्ल्या मी मिक्स करते आता. ह्या आईंकडे आणि तुमची 2 मिनिटांची वेळ सुरू होते आता. काय वाटतं कुठलं लॉक उघडेल? अरे वा, व्हेरी गुड. अरे वा, लकी. 30 सेकंद झालेत. क्या बात है. आहेत शेवटचे 20 सेकंद. वा वा वा. शेवटचे 20 सेकंद उरलेत. शेवटचे 10 सेकंद उरलेत. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. 2 मिनिटात सगळे बॉक्सेस उघडले आहेत. क्या बात है. काव्या, तुला यातलं काय हवंय? काय हवंय तुला? बघ बरं, तिला असं इथे उभं करा बरं, बघूया काय घेते. माझ्याकडे येतेस का? हे बघ इथे काय काय मस्त मस्त गोष्टी आहेत. तुला यातलं काय हवंय? यातलं काय हवंय तिला? गाडी हवी आहे? अरे वा. आणि तो माईक हवाय का ग तुला? तुला इथे थांबूया आपण. आता बघ तुला काय हवंय. आणि ते हवंय ते बघ काय नाही. सिंगिंग कडे काही फारसा रस आणि रुची दिसत नाहीये. गाडीच आवडलेली दिसते काव्याला. व्हेरी गुड. तर बहुतेक लेक पोलीस ऑफिसर होणार आहे आणि टेनिस पण खेळले बरोबर. पण सिंगिंग आणि मेडिसिन या दोन्ही गोष्टी काही तिने निवडल्या नाही. बघूया आता खरं खरं काय होतं. हा अर्थात खेळ होता, पण तुम्ही बॉक्सेस सगळे उघडले त्यामुळे तुम्ही जिंकला आहात. अभिनंदन. तुम्ही जिंकला आहात काव्यासाठी झी युवा तर्फे खास मानाचा चांदीचा बाळकृष्ण.
छोट्याशा काव्याला आणि वाघमारे कुटुंबियांना भेटून आज खरंच खूप मजा आली. आशा आहे तुम्हालाही हा भाग आवडला असेल. आता भेटणार आहोत पुढच्या भागात एक नवं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. त्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.